रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। खासदार संजय काका म्हणजे सांगली जिल्ह्याचा भस्मासूर आहे। शेतकऱ्यांची ऊसाची बिले जमिनी लुबाडण्याचं पाप केलंय, अशा घणाघाती टीका सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली आहे। विट्यातील कलश मंगल कार्यालयात प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। चंद्रहार पाटील म्हणाले, तुर्ची कारखाना आणि नागेवाडीचा यशवंत कारखाना ही सहकाराची 2 मंदिरे हडप करण्याचा पाप खासदारांनी केलंय। नागेवाडीच्या कारखान्याची बिले मिळण्यासाठी शेतकऱ्यांना तासगावात आंदोलन करावं लागलं। माझी लढाई दोन्ही उमेदवारांबरोबर नाही, माझी आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही। विशाल पाटलांना भाषण सुरू करताना आजोबा वसंतदादांचं नाव घ्यावं लागतं, पण त्यांचं कर्तृत्व काय? वसंतदादांच्या नावाने सुरू असणाऱ्या संस्था कुणी बंद पाडली आहे हे जनतेला चांगलंच माहिती आहे। 2013-14 सालची वसंतदादा कारखान्याची शेतकऱ्यांची ऊस बिले अजून दिलेली नाहीत, हे त्यांचं कर्तृत्व आहे। माझ्यावर टीका करायला कोणताच मुद्दा नसल्याने उमेदवार नौखा आहे म्हणून माझ्यावर टीका केली जाते। विशाल पाटील म्हणजे भाजपची बी टीम आहे। मी संजय पाटील, विशाल पाटील या दोघांनाही विरोधक मानत नाही, त्यामुळे त्या दोघांना फार महत्त्व देत नाही। त्यांनी कोणताही विकास केलेला नाही हे जनतेला माहिती आहे। जनता माझ्याच पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलंय। तुमच्या घरात 12 वेळा खासदारकी होती, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान मिळाले? तुमच्या तत्कालीन खासदारांनी माझ्या 5% तरी निधी आणला का? असा सवाल करत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडा, अन्यथा मी मांडतो, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी केलाय। सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण टिकत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। सांगलीत निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। संजय काका पाटील म्हणाले, विशाल पाटील यांच्या घरात 35 वर्ष खासदारकी, 15 वर्ष आमदारकी, ते आमच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी 35 वर्षाचा हिशोब द्यावा। ते माझ्या कामाचा हिशोब मागत आहेत, त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यावा। प्रतीक पाटील यांना घरातूनच त्रास असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला। विरोधक म्हणून देखील त्यांनी कोणतंही काम केलं नाही। सोशल मीडियाचा वापर करून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र 7 तारखेला तुम्हाला दिसेल की मी 2.5 लाख मतांनी विजयी होईन, असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केलाय। कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेरी नाला प्रश्न निर्माण झालाय। अशा अख्ख्या सांगलीला दूषित पाणी वर्षानुवर्षे सांगलीकरांना प्यावं लागतंय। भारत सूतगिरणी बंद पाडली, प्रकाश ॲग्रो, वसंतदादा मका प्रकल्प, साबुदाणा प्रकल्प, वसंतदादा कृषी संशोधन केंद्र, सोनी कारखाना, जिल्हा दूध संघ, शासकीय अनुदान लाटले, ते काय केले? वसंतदादांनी उभ्या केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या हे लोकांना समजते। लाट निर्माण करून त्यावर स्वार होऊन पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे। केवळ लोकांना मानसिक गुलामगिरी ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्याची टीका संजय पाटील यांनी केली आहे। गेल्या 10 वर्षात खासदार 5 मिनिटे देखील लोकसभेच्या सभेत बोलले नाहीत। जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत। केवळ दुसऱ्यांच्या कामांचं श्रेय घेण्यातच धन्यता मांडली। जनतेला थप्पा मारण्यात ते इतके पटायतात, तर आता आमदार जयंत पाटील हे काड्या घालणारे व्यक्ती आहेत, अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे। सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव, डफळापूर येथे प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जगताप बोलत होते। जगताप पुढे म्हणाले की विशाल पाटील यांना मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता येतं। संजय काकांना हिंदी, इंग्रजी बोलता तरी येतं का? 10 वर्षात 5 मिनिटे तरी लोकसभेत बोललेत का? जिल्ह्याचे किती प्रश्न संसदेत मांडले? मंजूर झालेला रांजणीचा ड्रायपोर्ट, कौलापूर विमानतळाचा पाठपुरावा केला नाही। पंढरपूर, विजापूर ब्रॉडगेजचा सर्वे झाला होता, पण त्याचाही पाठपुरावा केला नाही। आता तिसऱ्यांदा मत मागायला खासदार येत आहेत, त्याचा विचार जनतेने करावा। भाजप केवळ थापा मारणारा पक्ष आहे। भाजपमध्ये पक्षापेक्षा मोदी मोठे झालेत। जिल्ह्यात वसंतदादा, राजाराम बापू असे 2 गट होते, पण त्यांच्या वैचारिक मतभेद होते। त्यांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्ला केला नाही, पण आता माझ्यावरही हल्ला होतोय। जिल्ह्याच्या राजकारणात काड्या करण्याची सवय जयंत पाटील यांनाही मी पहिल्यांदा बंड केले। जिल्ह्यात चांगलं वातावरण आहे। विशाल पाटील चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं ते म्हणाले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार विक्रम सावंत यांच्या पराभवास जबाबदार असलेल्या आणि कट कारस्थान करणाऱ्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करणार नसून भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनी आज मांडली आहे।
त्यांच्या या भूमिकेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी संजय पाटलांच्या प्रचारात त्यांना विजय करा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनी आज दुसरा धक्का दिलाय. युवराज निकम म्हणाले, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिल्हा बँक निवडणुकीमध्ये जो खेळ केलाय तो आम्ही विसरू शकत नाही. विक्रम सावंत यांनी त्यांना माफ केलं असेल, मात्र त्यांच्या पराभवाची सल आजही आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील तर विशाल पाटील हे निवडून येणं अशक्य आहे. त्यासाठी आम्ही भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारात ताकदीने उतरू असं युवराज निकम म्हणाले. सांगली लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात चर्चा केली. पूर्ण तपासणीनंतर बूथ नियोजन पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. मोदींनी केलेलं काम, संजय काकांचं काम लोकांना माहिती आहे. कुणी कितीही सहानुभूतीची लाट आणू देत, ते 2.5 लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केलाय. भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री कराड यांनी खासदार संजय पाटील यांच्या प्रचार यंत्रणेबाबत बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री कराड म्हणाले, महाविकास आघाडीतच फूट पडलेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार परस्परांशी लढत आहेत. गेल्या 10 वर्षात केंद्रातील मोदी सरकारने केलेले भरीव भक्कम काम तसेच संजय काका पाटील यांनी मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राबवलेल्या विविध योजना, सोडवलेला पाणी प्रश्न यामुळे लोक आमच्या सोबत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करतील. या खेपेस ते किमान 2.5 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर पुण्यातील नारायणगाव येथे नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास न्यायालयाने दोषी धरून 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आसित रमजान मुजावर असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. जिल्हा व जादासह सत्र न्यायाधीश हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे. ही घटना सप्टेंबर 2019 रोजी घडली होती. आरोपी आसित मुजावर यांनी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. पीडित तरुणीच्या आईने 9 सप्टेंबर 2019 रोजी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता पीडित मुलगी ही शहरातच एका ठिकाणी मिळून आली. यावेळी तिच्या आईने पीडितेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पीडितेने सांगितले की आरोपी आसित मुजावर याने पीडितेला पुण्यातील नारायणगाव येथे एका घरी नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचं नमूद केलं. घडलेला प्रकार माहीत झाल्यानंतर पीडितेच्या आईने पुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेच्या आईचा आणि पीडितेचा जबाब नोंदवला. इतर तपास टिप्पणी नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीचा विचार करून न्यायालयाने आरोपी आसित मुजावर याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सांगली रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या 6 रेल्वे गाड्यांना सांगलीत थांबा मिळाला नव्हता. त्यामुळे नागरिक जागृती मंचने आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर सांगलीतून जाणाऱ्या 4 गाड्यांना सांगलीत थांबा मंजूर झालाय. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला यश आलंय. हुबळी हरिद्वार ऋषिकेश एक्सप्रेस व ऋषिकेश हरिद्वार हुबळी एक्सप्रेस तसेच हुबळी प्रयागराज मुजफ्फरपूर एक्सप्रेस आणि मुजफ्फरपूर प्रयागराज हुबळी एक्सप्रेस या 4 गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलाय. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या सततच्या प्रयत्नांमुळे सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळालाय. विशेष म्हणजे हरिद्वार ऋषिकेशला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सांगली जिल्ह्यातून भरपूर लोक जाणारे असल्यामुळे हुबळी हरिद्वार ऋषिकेश एक्सप्रेस गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर 10 मिनिटांचा थांबा देण्यात आलाय. तिकीट खरेदी करताना प्रवास सुरू करण्याचे स्टेशन सांगली व बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावं असं आवाहन नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आलंय. सुखी आरोग्य व संपन्न जीवनशैलीसाठी आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळा, हिवताप टाळा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र पवार यांनी केले. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे हिवताप दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, हिवताप व डेंग्यूचा प्रसार डासांमुळे होतो. हे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे आठवड्यात 1 दिवस कोरडा दिवस पाळून घरातील पाणी साठा करणारी भांडी धुवून पुसून कोरडी करून पुन्हा वापरावी. त्यामुळे डासांची घनता कमी होते.
डासांची पैदास होण्यास वाव मिळत नाही. कोरडा दिवस पाळल्याने डेंग्यूचा फैलाव रोखला जातो. या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली आहे. डॉक्टर संयोगिनी पवार, शीतल मुंडे, सुमन शेलार, ज्योती गायकवाड, मेघा पवार, शीतल गायकवाड, प्रियंका डुके, प्रमिला घाटगे, आर.डी. थोरबोले, सुषमा कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आदेश डावलून पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे आणि त्यांच्या समवेत असलेले सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली आहे. महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार सध्या रिपाई करीत आहेत. त्याच परिस्थितीत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार कांबळे यांनी केल्यामुळे सदर कारवाई केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष खरात म्हणाले, सध्या चालू असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. आम्ही सर्व रिपाईचे पदाधिकारी जिल्हा महायुतीचे उमेदवार यांचा प्रचार करीत असताना गेल्या 2 महिन्यात सांगली कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांना पद दिले होते. मात्र त्यांनी पक्षाचा अवमान करून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन प्रचार सुरू केलाय. त्यामुळे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची कायमस्वरूपी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.